हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण एक स्पेशल फक्त 2 मिनिटात होणारी एक रेसिपी करणार आहोत. ती पण महाशिवरात्रीसाठी. म्हणजेच काय तर उपवासाची आहे. येत्या 15 तारखेला महाशिवरात्र आहे. काय होतं की दोन्ही वेळेला उपवास असतो, मग किती पदार्थ करायचे हा प्रश्न असतो. दोन्ही वेळेला तर आपण यांना सारखा साबुदाणा तर नाही करू शकत, आणि जरी केला तरी काहीतरी असं वाटतं की ना त्याच्याबरोबर काहीतरी पौष्टिक पण असावं. म्हणूनच आज आपण अगदी झटपट होणारी अशी राजगिऱ्याची खीर करणार आहोत. बरं, आता ही जी खीर आहे त्यात आपण साखरही नाही घालणार, गुळही नाही घालणार. मग काय घालणार त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. ही जी खीर आहे ती कॅल्शियम रिच आहे. आपण ना यात एक पदार्थ घातलेला आहे, त्यात भरपूर कॅल्शियम आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त राजगिरा हे फायबर रिच आहे, डायजेशनसाठी छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यात सुद्धा कॅल्शियम आहे. आणि अजून एक गोष्ट की ज्या बायका म्हणजे 40शी नंतर आहे ना मेनोपॉज चालू होतं बरं का, त्यावेळेला तर त्या बायकांनी किंवा त्या माझ्या मैत्रिणींनी आवर्जून ही खीर खावी. सो नक्की ही खीर ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. 3, 2, 1. महाशिवरात्री विशेष आपण राजगिऱ्याची खीर करणार आहोत. त्यासाठी मी इकडे ना राजगिऱ्याच्या लाह्या घेतल्या. या प्लेन असतात, ह्याला काही गोड किंवा काही हे नसतं, चवच नसते त्याच्यात, फक्त प्लेन लाह्या असतात. या कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळून जातात, नाही तर ऑनलाईन सुद्धा मिळतात. आपल्याला या खिरीसाठी साखर, गूळ, खजूर काही वापरायचं नाही. त्याच्याऐवजी आपण इकडे वापरणार आहोत हे सिक्रेट इन्ग्रेडियंट. हे आहे खारीक पावडर, म्हणजेच डेट्स पावडर. आता ही ना ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळून जाते, नाही तर ऑनलाईन वर सुद्धा आहे ना फार्मलेस डेट्स पावडर म्हणून आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, तुम्ही तशी घेतली तरी चालेल. इकडे आपण एका बाउलमध्ये 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. इकडे खिरीसाठी मिक्स ड्रायफ्रूट चॉप करून घेतले, थोड्याशा केशराच्या काड्या, आणि गार्निशिंगसाठी इकडे मी बदाम घेतलेले आहेत. एक छोटी कढई ठेवली आहे खिरीसाठी. आता त्यातनं आपण 1 चमचा तूप घालून घेऊया. तूप छान ना वितळायला लागलेलं आहे. आता ना आपण आहे ना हे ड्रायफ्रूट्स जे आहेत चॉप केलेले ते छानपैकी ह्याच्यातनं रोस्ट करून घेऊया. ड्रायफ्रूट्स रोस्ट झाले ना की त्यातनं दूध घालून घ्यायचं आहे. लगेचच केशरच्या काड्या घालून घ्यायच्या, म्हणजे काय होतं की कलर पण छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेवर छान उतरतो. आता काय करायचं आहे की आपण दूध हे सगळं मिक्स करून घेऊया. यात ना लगेच आपण आहे ना खारीक पावडर पण किंवा डेट्स पावडर आपण घालून घेणार आहे. इथे मी आहे ना 2 ते 3 चमचे घातलेली. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे ना त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त घालू शकता. दुधाला एक ना मस्तपैकी खळखळून उकळी आणूयात. दुधाला मस्त उकळी आली आहे. त्यात आता राजगिऱ्याच्या लाह्या घालून सगळं मिक्स करून घेऊयात आणि फक्त 1 मिनिट ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता या राजगिऱ्याच्या लाह्या आहेत ना उकळलेल्या दुधात टाकल्या ना की लगेच सॉफ्ट होतात. मस्त आपल्या खिरीला उकळी आली. आपण गॅस बंद करू आणि एका बाउलमध्ये सर्व करूयात. महाशिवरात्री विशेष उपवास स्पेशल अशी राजगिऱ्याची खीर इथे तयार आहे. आता आपण आहे ना गार्निशिंगसाठी त्यात थोडंसं आहे ना केशराच्या काड्या आणि बारीक चॉप केलेले असे बदामसुद्धा टाकून घेतलेले आहेत.